ओके. नमस्कार शेतकरी बंधूंनो. ICLच्या तर्फे आयोजित या फेसबुक लाईव्ह सत्रामध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक असे स्वागत करतो. आपल्या आजच्या सत्रातील पीक आहे कांदा पीक आणि सत्राचा आपला आजचा विषय आहे कांदा पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन. तर या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ICLचे रिजनल ॲग्रोनॉमिस्ट निलेश निमसे सर. निलेश सर, मी आपले या सत्रामध्ये स्वागत करतो आणि मी तुम्हाला विनंती करतो की आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन आणि विस्तृत माहिती द्यावी. निलेश सर. थँक्यू सूरज. सर्वप्रथम मी सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचं आजच्या या फेसबुक लाईव्ह वेबिनारमध्ये स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, आज आपण जो वेबिनार आयोजित केला आहे तो खास कांद्याची जी काही सद्य परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून हा वेबिनार आयोजित केलेला आहे. एकूण जर यावर्षीचं चित्र आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर सततचा पाऊस आणि त्यामुळं जो काही लाल कांदा आहे किंवा लेट खरीपचा जो कांदा आहे त्याच्यासाठी बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी तयार झाल्या, किंबहुना रोप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचे कांद्याचे खराब झालेले आहेत. आणि त्याचा परिणाम असा झाला की अजूनही बऱ्याच ठिकाणी लाल कांदा, लेट खरीप कांदा याची लागवड त्या ठिकाणी सुरू आहे. आणि एकूणच आपल्याला असं बघायला मिळतं की जो सर्वात मोठं क्षेत्र ज्या कांद्याचं असतं, उन्हाळी कांदा आपण म्हणतो त्याला, त्याची लागवड सुद्धा यावर्षी मोठ्या प्रमाणात लेट त्या ठिकाणी होताना दिसून येऊ शकते. आणि आपण बघितलेलं आहे की 2022 असेल किंवा 2023 असेल त्या ठिकाणी सुद्धा अशाच परिस्थितीमुळं लेट पाऊस झाल्यामुळं, ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्यामुळं, ओल लवकर न आल्यामुळं, कांद्याची रोपं खराब झाल्यामुळं कांद्याची लागण लेट म्हणजे अक्षरशः 10 फेब्रुवारी 15 फेब्रुवारी पर्यंत त्या ठिकाणी झाली होती. आणि परिणामी त्या ठिकाणी कांद्याचं जे आहे शेतकऱ्यांना योग्य असं उत्पादन, म्हणजे जे आपण म्हणतो की ऍटलिस्ट कमीत कमी 150 ते 200 क्विंटल सरासरी जे उत्पादन यायला पाहिजे ते त्या ठिकाणी मिळालेलं नाही. त्याचं कारण असं की आपल्याला माहित आहे की उन्हाळी कांदा ज्याची लागवड त्या ठिकाणी डिसेंबर पर्यंत व्हायला हवी, जेणेकरून जो थंडीचा पिरियड आहे तिथे आपल्याला जर पातीची संख्या लवकर मिळाली आणि मान जर व्यवस्थित तयार झाली तर त्या ठिकाणी आपल्याला कांदा पोसायला पुरेसा अवधी मिळतो, कांदा पोषण व्यवस्थित त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला योग्य असं उत्पादन उन्हाळी कांद्याचं जर आपण डिसेंबर पर्यंत लागवड केली तर मिळताना आपल्याला दिसून येतं. परंतु एकंदरीत या वर्षीची जी परिस्थिती आहे ती बघता आपल्याकडे ह्या वर्षी सुद्धा कांद्याची, खास करून उन्हाळ कांद्याची लागवड जी मोठ्या प्रमाणात होत असते आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर ती उशिराने होणार आहे आणि परिणामी आपल्याला उत्पादनावर त्याचा परिणाम बघायला मिळू शकतो. परंतु या परिस्थितीमध्ये जर आपण बॅलन्स न्यूट्रिशन, योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे जर लक्ष दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा अडचणी कमी होण्यास मदत होईल. आणि म्हणून आपण आजचा हा वेबिनार खास कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी, जेणेकरून कांद्याच्या ज्या काही वेगवेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे ते कशा पद्धतीने केलं पाहिजे, कुठलं अन्नद्रव्य कुठल्या स्टेजला किती प्रमाणात कुठल्या रेशोमध्ये गेलं पाहिजे ते जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला जसं फोटोमध्ये दिसतंय योग्य साईजचा कांदा आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि त्या ठिकाणी मी या वेबिनारला सुरुवात करतो. सर्वप्रथम मी आपल्याला कंपनीशी थोडीशी ओळख त्या ठिकाणी करून देतो. आज आपण बघतोय ICL म्हणजेच इस्रायल केमिकल लिमिटेड, इस्रायलमधील ही कंपनी अग्रगण्य अशी विद्राव्य खतांमधली जगातील एकमेव कंपनी, MAP आणि MKP म्हणजे 1261005234 जगामध्ये सर्वप्रथम आणणारी कंपनी म्हणजे ICL ची ओळख, आणि पोटॅश म्हणजे MOP तयार करणारी जगातील 6व्या क्रमांकाची अशी कंपनीची त्या ठिकाणी ओळख आहे. आणि भारतामध्ये जवळपास गेल्या 11-12 वर्षापासून शेतकऱ्यांसोबत सतत नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन नवीन खतं देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी ICL काम करत आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं ICL जगभरामध्ये काम त्या ठिकाणी करत आहे. 50 पेक्षा जास्त देशांमध्ये ICLचं काम त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे.
तसेच साधारणपणे 100 वर्षांपेक्षा जास्त अनुभव अन्नद्रव्यांमधला, खतांमधला ICLला आणि त्यामुळे नवनवीन खतं जी शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी उपयोगी ठरतील, अशी खतं ICL ही नेहमीच शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. आणि आज जो ICLचा पाया आपण म्हणतो किंवा जी काही खतं आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो, त्याची गुणवत्ता जी त्या ठिकाणी येते, त्याचं कारण म्हणजे या खतांचा जो कच्चा माल आहे, तो इस्रायलमधलाच आहे आणि त्यामध्ये जर आपण बघितलं, स्फुरद हा इस्रायलमधीलच नेगेव डेझर्ट म्हणजे नेगेव वाळवंटांमधून मिळतो. तसेच इस्रायल जवळच जो मृत समुद्र आहे, डेड सी आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅश आणि काही प्रमाणात मॅग्नेशियम याचा साठा अगदी नैसर्गिक स्वरूपात आहे, जो जागतिक पातळीवर अतिउच्च क्वालिटीचा स्फुरद जो नेगेव्ह डेझर्टमध्ये मिळतो, पोटॅश आणि मॅग्नेशियम जो मृत समुद्रामध्ये मिळतो, या सगळ्या खतांना एकत्र करून वेगवेगळी विद्राव्य खतं, फवारणीची खतं ICL शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देते आणि ही सर्व खतं हॉलंड असेल, USA असेल, स्पेन असेल, इस्रायल असेल, बेल्जियम असेल आणि UK असेल, यासारख्या देशांमध्ये ICL स्वतःची जी काही कारखाना आहेत, त्या कारखान्यांमध्ये या खतांची उत्पादन, प्रोडक्शन करते आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. म्हणून गुणवत्तेच्या बाबतीत ICLची खतं ही सगळ्यात चांगली खतं ही मानली जातात. यानंतर आता आपण थोडंसं त्या ठिकाणी अन्नद्रव्यांच्या बाबतीत बोलूया. आज आपण बघतोय शेतकरी मित्रांनो, की बऱ्याचशा भागामध्ये जिथे कांदा आहे, कांदा जो आपण उन्हाळी कांदा घेतो, त्याच्या आधी बऱ्याचशा ठिकाणी अ, काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात मका असते, काही भागामध्ये सोयाबीन असते, काही भागामध्ये कापूस असतो आणि परिणामी पिकावर पीक घेतल्यामुळं त्या जमिनीची जी आहे गुणवत्ता किंवा फर्टिलिटी ही कमी होत चाललेली आहे. आणि साधारणपणे आपण बघतो, की ज्या जमिनीचा pH हा 7च्या वर आहे, त्या ठिकाणी मुळांची निर्मिती, मुळांची हालचाल किंवा पातींची संख्या मिळवण्यासाठी जो अन्नद्रव्य महत्वाचा ठरतो, तो म्हणजे स्फुरद. आणि पाती वाढण्याची जी काही पाती वाढण्याची जी काही अवस्था आहे, तिथं जो काही अन्नद्रव्य काम करतो, तो म्हणजे झिंक आणि त्याशिवाय फेरस आणि मॅंगनीज या अन्नद्रव्याची कमतरता वाढलेल्या pH असलेल्या जमिनीमध्ये कमी उपलब्ध होताना दिसून येतो आणि परिणामी त्याचा आपल्या कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आणि म्हणून अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला अशी खतं वापरायची ज्यामधून स्फुरद असेल किंवा इतर अन्नद्रव्य असतील, त्याची जास्तीत जास्त उपलब्धता म्हणजे त्या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता ही चांगली असेल, तर आपल्याला निश्चित त्याचे चांगले परिणाम आपल्या कांदा पिकामध्ये बघायला मिळतील. तसेच आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला कांदा उत्पादनामध्ये फार मोठी अडचण त्या ठिकाणी जाणवते आणि पीक लवकरच आपलं रोग आणि किडींना बळी पडत असतं. परंतु ICLच्या वतीनं एक लॅब त्या ठिकाणी पुणे इथं चालू केली, का जेणेकरून आपल्याला आपलं जमिनीचं माती परीक्षण करता येईल, पाण्याचं परीक्षण करता येईल, पाणदेठाचं परीक्षण करता येईल आणि जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये कुठल्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे आणि आपल्या कांदा पिकाला कुठली अन्नद्रव्य गरजेची आहे, कमी पण नाही आणि जास्त पण नाही, बॅलन्स प्रमाणात, समप्रमाणात जर आपण अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य अवस्थेमध्ये, योग्य स्टेजमध्ये जर जे अन्नद्रव्य पाहिजे त्याची पूर्तता केली, तर निश्चितपणे त्याचे चांगले परिणाम आपल्याला कांदा पिकामध्ये बघायला मिळतील. आणि या ठिकाणी कांदा पिकाच्या दृष्टीने जर विचार केला, तर ICL 4-in-1 पॉलिसल्फेट नावाचं एक खत शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देते, जे की फक्त आणि फक्त ICL या आपल्या कंपनीकडे उपलब्ध आहे. ज्याचं जर आपण कच्चा माल बघितला किंवा त्याचा सोर्स जर बघितला, तो आहे इंग्लंडमधील बॉल्बी माइन्समध्ये. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डाहायड्रेट पॉलिहॅलाइट नावाचं एक खनिज त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या मिळतं आणि ते खनिज त्यामध्ये जर बघितलं, मोठ्या प्रमाणात त्याला तोडून, फोडून, पावडर करून, पॅक करून शेतकऱ्यांपर्यंत डायरेक्ट पोहोचवलं जातं आणि त्यामध्ये कुठलीही रासायनिक प्रक्रिया नसल्यामुळं याला 100% सेंद्रिय खत म्हणून त्या ठिकाणी ज्या काही सेंद्रिय प्रमाणीकरण संस्था आहे, मग त्यामध्ये ओम्ब्री असेल, इन्फोक्जेन असेल, FIBL असेल, या संस्थांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून किंवा नैसर्गिक खत म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि या खताचं खास वैशिष्ट्य म्हणजे या खतामध्ये असलेली 4ही अन्नद्रव्य
आपल्या शेतीमध्ये आपल्या कांदा पिकाला अतिशय गरजेची. त्यामध्ये जर बघितलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर अशी तीनही दुय्यम अन्नद्रव्य आणि पोटॅश हा मुख्य अन्नद्रव्य त्यामध्ये असल्यामुळं त्याला आपण 4 in 1 खत म्हणतो. तसेच या खताचं दुसरं खास वैशिष्ट्य म्हणजे या खताचा असलेला पीएच हा न्यूट्रल असल्यामुळे त्यातील जी काही अन्नद्रव्य आहे ती आपल्या कांदा पिकाला अगदी सहजपणे उपलब्ध होताना दिसून येईल. तसंच या खतामध्ये जर आपण बघितलं तर साधारणपणे जो सल्फर, गंधक आपल्या कांदा पिकामध्ये टिकवून क्षमता वाढवण्यासाठी, तिखटपणा येण्यासाठी जो अतिशय महत्वाचा अन्नद्रव्य आहे गंधक म्हणजे सल्फर हा 17.5% म्हणजे 100 किलो मागे 17.5 किलो अतिशय चांगल्या प्रमाणात. तसेच कॅल्शियम जो साईज करण्यासाठी अतिशय महत्वाचा, टणकपणा येण्यासाठी अतिशय महत्वाचा अन्नद्रव्य कॅल्शियम हा 16% म्हणजे 100 किलो मागे 16 किलो त्या ठिकाणी कॅल्शियम हा ऑक्साईड स्वरूपात. तसेच टणकपणा येण्यासाठी कांद्यामधील पाण्याचं प्रमाण नियमित करणारा जो काही अन्नद्रव्य आपल्याला गरजेचा असतो तो म्हणजे पोटॅश हा 12.5% म्हणजे 12.5 किलो 100 किलो मागे आणि मॅग्नेशियम हा 5% मॅग्नेशियम ऑक्साईड स्वरूपात, जो की आपली कांद्याची पात ही शेवटपर्यंत हिरवीगार ठेवण्याचं काम त्या ठिकाणी मॅग्नेशियम हा करतो आणि म्हणून याला आपण 4 in 1 नैसर्गिक खत असं म्हणतो. आणि या खतामध्ये जर आपण बघितलं ज्या काही वेगवेगळ्या ट्रायल्स आपण शेतकऱ्यांच्या शेतावर घेतलेल्या आहेत. अगदी बियाणे टाकण्याच्या दरम्यान जर आपण त्या ठिकाणी पॉलिसल्फेटचा वापर जर बघितला, साधारण एका गुंठ्यासाठी 2 किलो या प्रमाणात आपण याचे बऱ्याचशा भागामध्ये गेल्या 4 वर्षापासून प्रयोग करत आहोत. शेतकऱ्यांचे अतिशय सुंदर त्या ठिकाणी फीडबॅक की कांद्याची जी काही रोपं आहे त्याची गुणवत्ता, त्याची काळोखी, मुळांची संख्या, कांडीची जाडी अतिशय चांगली मिळत असल्यामुळं पॉलिसल्फेट हे नर्सरीमध्ये म्हणजे कांद्यांच्या रोपांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं ठरताना आपल्याला दिसत आहे. आणि जर आपण त्या ठिकाणी कांद्याची बियाण्यांची त्या ठिकाणी सोईंग करत असाल, तर पेरणी करत असाल, तर लागवड करायच्या आधी, पेरणी करायच्या आधी 1 गुंठ्यासाठी जर आपण 2 किलो या प्रमाणात आयसीएलचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅशयुक्त पॉलिसल्फेट त्या ठिकाणी जर घेतलं आणि त्यानंतर पेरणी केली, लागवड केली, तर अतिशय चांगले दर्जेदार रोपं आपल्याला पॉलिसल्फेटच्या मुळे त्या ठिकाणी मिळताना दिसून येईल. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर कांद्यामध्ये लागवड करताना जर आपण बेसल डोसचा त्या ठिकाणी विचार करत असाल आणि या वर्षीचं जी काही लेट लागवड त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी जर आपल्याला पातीची संख्या, पातींची काळोखी योग्य मिळवायची असेल, जेणेकरून मानेची जी काही आपल्याला योग्य मान बनवण्यासाठी, त्यानंतर कांद्याची साईज, कांदा पोषण व्यवस्थित होण्यासाठी बेसल डोस जर आपण त्या ठिकाणी घेणार असाल, तर आपल्याला बेसल डोसमध्ये एनपीके खतामध्ये 12-32-16 किंवा 10-26-26 साधारण 75 ते 100 किलो आणि सोबत आयसीएलचं 4 in 1 कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅशयुक्त 4 in 1 पॉलिसल्फेट साधारण 75 किलो प्रति एकर या प्रमाणात जर आपण लागवड करतेवेळी किंवा आंबवणीचं पाणी किंवा पाणी दिल्यानंतर जे काही आपण पहिला डोस घेतो त्यामध्ये जर घेतलं, तर यामधील कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश हा साधारणपणे बेसल डोसमध्ये दिल्यानंतर साधारण 3 ते 3.25 महिन्यापर्यंत या अन्नद्रव्यांची हळुवारपणे उपलब्धता, जेणेकरून पातींची काळोखी, पातींचा हिरवेगारपणा हा शेवटपर्यंत टिकून राहतो. पातींची संख्या योग्य मिळते, मानेची योग्य उंची, रुंदी आपल्याला मिळते. परिणामी आपल्याला कांद्याची साईज मिळवण्यासाठी यातील कॅल्शियम आणि पोटॅश अतिशय महत्वाचा ठरेल. आणि म्हणून यावर्षी आपल्याला कांद्यामध्ये बेसल डोस ठरवत असताना एनपीके 12-32-16 किंवा 10-26-26 एकरी 75 ते 100 किलो आणि आयसीएलचं 4 in 1 पॉलिसल्फेट साधारण 75 किलो प्रति एकर या प्रमाणात बेसल डोस घेऊन आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. तसेच या ठिकाणी आपण बघतोय की कांद्या पिकामध्ये फवारणीचं जे आपण बघतोय की फवारणीसाठी आयसीएलने खास फर्टिवन तंत्रज्ञानाचा वापर करून फवारणीसाठीच्या 4 ग्रेड बनवल्या. आज आपण बघतोय की कांदा लागवड केल्यानंतर सुरुवातीला मुळांची वाढ ही अतिशय महत्वाची ठरते आणि त्यानंतर पातींची संख्या आणि पातींची काळोखी मिळवण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते आणि त्यानंतर
मान योग्य मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तर अशा ठिकाणी खास ICLने 41 ॲडव्हान्स ॲडज्युव्हंट तंत्रज्ञानाचा वापर करून 4 फवारणीच्या ग्रेड त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे आणि या ग्रेड बनवत असताना झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार झाडाच्या स्टेज ज्या वेगवेगळ्या आहे, सुरुवातीची वाढीची अवस्था, कंद निर्मितीची अवस्था, सायझिंगची अवस्था आणि मॅच्युरिटीची अवस्था, या 4 अवस्थांमध्ये अन्नद्रव्यांचं योग्य रेशो त्या ठिकाणी बनवून 4 ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या. सोबत यामध्ये ॲडव्हान्स ॲडज्युव्हंट तंत्रज्ञान म्हणजे यामध्ये स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट असल्यामुळं त्या ठिकाणी आपण जर बघितलं, कांद्याच्या पातीवर जर आपण कुठलाही फवारणी केली आणि जर त्याच्यामध्ये स्प्रेडर नसेल तर ते त्या ठिकाणी टिकत नाही आणि परिणामी आपल्याला पाहिजे तसे परिणाम मिळत नाही. परंतु ICLची जी 4 फवारणीची ग्रेड आहे त्यामध्ये स्प्रेडर असल्यामुळे पातीवर पूर्णपणे फवारणीचं पाणी त्या ठिकाणी पडतं. तसेच स्टिकर असल्यामुळं ते चिटकून राहतं, वाहून जात नाही, उघळून जात नाही आणि ह्युमेक्टंट असल्यामुळं ते पानांमधून शोषलं जाऊन त्याचे चांगले परिणाम आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं 4 फवारणीच्या ग्रेड, त्यामध्ये पहिली जी ग्रेड आहे न्यूट्रिऑन स्टार्टर म्हणजे सुरुवातीला लागवड झाल्यानंतर पहिले 30 दिवसांसाठी, पहिल्या 1 महिन्यासाठी बनवण्यात आलेली ग्रेड न्यूट्रिऑन स्टार्टर. त्यामध्ये NPK जर बघितलं, नत्र, स्फुरद, पालाश 11-36-24 सोबत 5 प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट चिलेटेड स्वरूपात आणि स्टिकर स्प्रेडर ह्युमेक्टंट युक्त ॲडव्हान्स ॲडज्युव्हंट तंत्रज्ञान. त्यानंतर 2 नंबरची ग्रेड बूस्टर, कांद्याची मान बनवण्यासाठी ची ग्रेड आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली, ती म्हणजे बूस्टर. 8-16-39 पोटॅशचं प्रमाण चांगलं आणि त्यामुळे कांद्याची मान योग्य बनताना आपल्याला दिसून येईल. 3 नंबरची ग्रेड फ्रूट, कंद निर्मिती, कांदा तयार होत असताना फवारणीसाठीची ग्रेड सायझिंग मिळवण्यासाठी फ्रूट 12-5-27 सोबत 8% कॅल्शियम सोबत मायक्रोन्यूट्रिएंट आणि 4 नंबरची ग्रेड पिकवॉन 0-49-32. अशा 4 अवस्थांमध्ये मारण्यासाठी 4 ग्रेड न्यूट्रिऑन स्टार्टर सुरुवातीच्या 1 महिन्यासाठी, 30 दिवसांसाठी, नंतर न्यूट्रिऑन बूस्टर 45 ते 50 दिवसांच्या दरम्यान मान योग्य मिळवण्यासाठी, त्यानंतर 3 नंबरची ग्रेड फ्रूट साईज मिळवण्यासाठी, कांदा निर्मिती अवस्थेमध्ये मारण्यासाठीची ग्रेड आणि पिकवॉन कांद्यामधील पातींचं रस हा उतरवण्यासाठी, कांद्याची साईज मिळवण्यासाठी पिकवॉन 0-49-32. अशा 4 ग्रेड त्या ठिकाणी आपण कांदा पिकामध्ये वापरू शकता. तसेच या ठिकाणी जर आपण शेड्यूल त्या ठिकाणी ICLचं जर बघितलं तर बेसल डोसमध्ये आपण पुन्हा एकदा बघितलं तर 12-32-16 किंवा 10-26-26 साधारण 75 ते 100 किलो आणि सोबत ICLचं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर म्हणजे कंद आणि पोटॅशयुक्त पॉलिसल्फेट एकरी 75 किलो असं एकत्रित करून हा बेसल डोस आपण घेऊ शकता. सोबत यावर्षी आपल्याला सुरुवातीला मुळांची संख्या, कांद्याच्या पातींची संख्या, वाढ योग्य मिळवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिऑन स्टार्टर 11-36-24 साधारण 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर आणि सोबत सिलेक्ट झिंक 12% EDTA चिलेटेड झिंक अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी 1 ते 2 फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर मान योग्य मिळवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिऑन बूस्टर 8-16-39 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि कांदा निर्मिती अवस्था किंवा कंद लागण्याच्या अवस्थेमध्ये न्यूट्रिएंट फ्रूट 12-5-27 अधिक 8 कॅल्शियम 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि शेवटच्या कांदा तयार होण्याच्या शेवटच्या 1 महिन्यासाठीची ग्रेड पिकवॉन 0-49-32 साधारण 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आपण याप्रमाणे जे कांदा पीक आपलं आहे त्यामध्ये या शेड्यूलचा आपण वापर करू शकता. तसेच ज्या शेतकरी बांधवांचं ड्रीपवर त्या ठिकाणी कांदा आहे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी खास फर्टिगेशनसाठी हे शेड्यूल आपण त्या ठिकाणी बनवलेलं आहे आणि या ठिकाणी मी थांबतो. तसेच येणाऱ्या जो काही कांद्याचं सीझन आहे त्यासाठी ICLच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. तसेच जर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर त्या ठिकाणी आपण घेऊया. धन्यवाद. सूरज, काही प्रश्न आहे? सर आज प्रश्न अजून आलेले नाहीयेत, पण जर आले तर नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचू.
थँक यू सर. तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केलं. नक्कीच या सर्व मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि नक्कीच भविष्यामध्ये उत्पादनासाठी आयसेलच्या ज्या ग्रेड आहेत त्या शेतकरी वापरतील आणि त्यांना नक्कीच त्याचा चांगला फायदा होईल. पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी आयसीएलच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी वेबिनार त्या ठिकाणी बघितला आणि हा वेबिनार आपण या ठिकाणी थांबवतोय. खूप खूप धन्यवाद. थँक यू सर.